चौथा सामना हेतमलाई विरुद्ध चांदोरे या दोन टीम मध्ये सलामीवीर पंचांचा सामना लगेच सुरू करायचंय कारण आता भरपूर सामने खेळवायचे. हेतमलाई आणि चांदोरे या दोन टीमला विनंती आहे की आपला एक्स्ट्रा प्ले आपण पाठवायचंय. चांदोरे टीमचे सलामीवीर उदय आणि आकेश. हेतमलाई या टीमचा एक्स्ट्रा प्ले आपण पाठवा. पहिला बॉल हो चांगला बॉल म्हणावा लागेल. बॉल झाला अगदी गलीच्या रिजन मध्ये लेग बाय स्वरूपात एक धावा. एक्स्ट्रा रन्स तिथे सुरुवात झाली आहे. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? एका धावाने सुरुवात झाली चांदोरे या टीमची. वॉज हिट बॅक टू बॉलर. बॉलरच्या हातामध्ये हा फटका खेळलाय. बॉल डॉट आलाय. गोलंदाज मार्कवर येतो म्हणजे सनील. वो लोवर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. अक्रॉस लाईन हा फटका खेळलाय. सिंगल नाही ते स्ट्राइक रोटेट होईल. टीमची धाव संख्या 2 झाली आहे. हो चांगला फटका ऑफ ड्राइव्ह केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर आहे. हो थोडस दाट पडला आहे परंतु चांगले प्रयत्न टाळ्या वाजल्या पाहिजे. चांगले प्रयत्न इथे केलेत. थोडस पण तब्येत सांभाळून घ्यायचं आहे. कोणती दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. टीमची धाव संख्या 4 झाली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. अकेश आणि उदय ही जोडी त्याचा ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे. हो थोडस इथे सेपरेशन खराब केलंय. इथे पहिला चौकार आलाय. उदयच्या बॅट पडून हा चौकार आलाय. टीमची धाव संख्या झाली 8. खराब सेपरेशन म्हणून लागेल. आपल्या गोलांचं मनोबल वाढवायचं असेल तर चांगलं सेपरेशन करणे गरजेचं आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावसंख्या झाल्या. शेवटचा बॉल माफ करा 3 बॉल शिल्लक आहेत. हो स्ट्रेट केला हवेत. चेंडूकडे प्रेक्षक आहे आणि चांगला झेल टिपलाय. चांगलं जजमेंट इथे पाहायला मिळालंय प्रेक्षकाकडून. इथे पहिला धक्का बसलाय चांदोर या टीमला. उदय बाद झालाय. पहिला धक्का बसलाय शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोर या टीमला. उदय बाद झालाय. आता वन डाऊनच्या भूमिकेत आलाय पारस. बॉलर कोण आहे? कोण आहे हा? कोण आहे? सनी. नाव काय सनी? पहिलं संपलं ओव्हर. पहिलं ओव्हर संपलं. हे पहिलं ओव्हर संपलं. मित्र 8 झाले ना. पहिलं षटक इथे संपलंय. 8 धाव संख्या झाल्यात. आता गोलंदाज मार्कवर आलाय तो म्हणजे पारस आणि बॅटिंग मार्कवर आहे सनील.
इथे चांगला फटका खेळलाय. फिल्डर आहे तिथे वन बाउन्स बॉलला कलेक्ट केलाय. रनआउटची संधी आणि ते रनआउट झालाय. सनी बाद झालाय. एकही बॉल न खेळता तो बाद झालाय. चूक केली इथे. तो निराश झालाय, नाराज झालाय. सनी बाद झालाय. दुसरी विकेट इथे गमावली आहे चांदूर या टीमने. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात सनी बाद झालाय. आता नवीन बॅटर नरेश. दोन फलंदाज बाद झालेत 9व्या धावसंख्येवर. हो, चांगला बॉल म्हणावा लागेल, परंतु इथे लेग स्टंपचा बॉल बाहेर होता. पंचाने इथे निर्णय दिलाय व्हाईट बॉल. व्हाईट +1 एकूण 2 धाव मिळत आहेत. या 2 धाव टीमची धावसंख्या पोहोचली नेल्सन या आकड्यावरती 11. अकेश आणि नरेश ही जोडी. इथे टाइम सेट करावा लागेल. थोडीशी खराब परिस्थिती म्हणावी लागेल चांदूर या टीमची. वेळ बदलायला वेळ द्यावा लागतो. इथे टाइम, इथे वेळ खेळपट्टीवर व्यतीत करावा लागेल. इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. पार्टनरशिप इथे महत्वाची आहे, कारण 2 फलंदाज बाद झालेत. उदय आणि समीर बाद झालाय. पुन्हा तयार गोलंदाज सनील. हो, थोडासा बॅटर पासून दूर ठेवलाय. कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल डॉट आलाय. धावसंख्या स्थिर 11. पुन्हा तयार सनील. बॅकफुलिंग पंच केला बॉल. तितकासा कनेक्शन होत नाहीये. सिंगल वर इथे भर दिली जाते. टीमची धावसंख्या 12 झालेत. दबाव इथे पाहायला मिळतोय चांदूर या टीमवर. 12 धावसंख्या झालेत. 2 फलंदाज बाद झालेत. धावसंख्येचा ते वेग वाढवावा लागेल. डावकुराचे बॅटर आणि लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ते पाहायला मिळतंय. आता स्ट्रायकिंग बॅटर अकेश. सलामीचा फलंदाज. हो, चांगला फटका खेळलाय. फिल्डर आहे तिथे. बॉल जाईल सीमेच्या पलीकडे. अकेशच्या बॅटमधून हा पहिला षटकार आलाय या पहिल्या इनिंग मध्ये. बॉल थोडासा पुढे होता. ऑन साइडला खेळलाय. अगदी प्रॉपर टायमिंग केलं होतं. पहिला षटकार आला इथे. 18 धावसंख्या झाली आहे. थोडसा आशा पल्लवित झाले चांदूर या टीमचे, कारण धावसंख्या कमी होती. फक्त 12 धावसंख्या होत्या. सलामीचा फलंदाज. खूप साऱ्या अपेक्षा आहेत अकेश कडून. हो, बॉल थोडासा बॉल पुढे ठेवला होता. टप्प्यापर्यंत थोडासा खाली राहिला होता. पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बीट झालाय. इथे विकेट किपर बीट झालाय. 22 स्वरूपात 1 धावा टीमच्या फक्त ऍड होईल. आणि ते षटक समाप्त झालंय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकाखेर चांदूर या टीमची धावसंख्या 19. थोडं स्पीडअप करायचंय सतीशन टीम. 15 मिनिटांमध्ये आपलं पहिली इनिंग समाप्त करायची आहे. पंचा देखील आपण दक्ष राहायचंय. दोन षटकांचा इथे खेळ संपलाय. 19 धावसंख्या झाल्यात. आता तिसरा षटक डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर म्हटलं जातं. इथे हानामय षटक म्हटलं तर इथे रोकावं लागेल. परेश. हो, चांगला फटका आहे. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे आणि झेल सुटलाय.
जेल कोणाचा सोडलाय तर अक्केचा जेल सुटलाय, कारण त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. हा झेल महागा ठरू शकतो. इथे 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावा टीमची धावसंख्या 21 झाली आहे. गोलंदाज मानकर परेश आहे. पहिला बॉल टाकला, दुसरा बॉल टाकेल राईट ओव्हर द विकेटने. हो चांगला बॉल, थोडासा बॉल पाठी ठेवलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे बीट झालाय. चांगली रणनीती म्हणून गेलं गोलंदाज परेश यांची. अचूक टप्प्यावर गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. बाहुबलीमध्ये कटप्पा आणि गोलंदाजीमध्ये टप्पा हा महत्वाचा असतो. हो चांगला बॉल म्हणावा लागेल. आउट ऑफ दी ऑफ स्टंप डिलिव्हरी करतोय. चांगली रणनीती म्हणावं गेलं. रिदम मध्ये आहे गोलंदाज परेश. रोखून धरलाय. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेत. 21 लॉस ऑफ 2 विकेट. 15 बॉलचा खेळ संपला. 21 धावा बनवलेत चांदोरी या टीमने. हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉलच्या पलीकडे. इथे दुसरा षटकार आलाय अखेरच्या बॅट मधून. वाह, चांगली फलंदाजी बघेल. कौतुक केलं जाते अखेरच. आणि या षटकाच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचली 27. चांगली फलंदाजी म्हणावं गेल. 27 धावसंख्या झाली आहे. पहिल्या 3 बॉलवर रोखलं होतं अकेशला, त्यानंतर चांगला कमबॅक केलंय ते अकेशने. 27 धावसंख्या झाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावसंख्या मजा मारावी लागेल. हो इथे बॉल सोडलाय ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. वाईड लाईनच्या बाहेर बॉल आहे. पंचाने दंडित केले. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या झाले 28. इथे रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजा कन्नड टीमने. वाईट बॉल साठी अपील. इथे चेक केलं जाईल. तिसरे पंच 3rd अंपायरचं ते रेफर केलाय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला निर्णय रिव्ह्यू सक्सेसफुल म्हणावं लागेल. पंचाने निर्णय थोडासा मागे घेतलाय. हा बॉल डॉट आहे. इथे धावसंख्या स्थिर राहील 27. शेवटचा बॉल शिल्लक आहे आता. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावातील. गोलंदाज परेश. हो चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडस आणि ते रनआउट होईल. आणि ते 27 धावसंख्या मजर मारली होती. म्हणजे चांदोर या टीमने आणि 28 धावांचं आव्हान असेल हे तुम्हाला या टीम समोर. थोडसा आपण ब्रेक घेतोय. अरे पण तो समोरून बोलतो सेकंडला आहे, मग मी काय नाही बोलू का त्याला? समोरून बोलतो सेकंडला आहे, मग मी नाही बोलू.
यानंतर या स्पर्धेत जो 5व्या क्रमांकाचा सामना असेल हे कोणचं हे कोणचं आता आपल्याला हे आहे ग्रुप सी मधील श्री कालकाई क्रिकेट संघ निवाची नळेपोडी विरुद्ध शिवशक्ती क्रीडा मंडळ खरसई या दोन टीम मध्ये होणार आहे. दोन टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत. श्री कालकाई क्रिकेट संघ निवाची नळेपोडी या टीमचे संघनायक आपण यायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती क्रीडा मंडळ खरसई या टीमचे देखील संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. शिवगर्जना क्रिकेट क्रीडा मंडळ शिवगर्जना क्रीडा मंडळ खरंच इथे थोडस नावामध्ये चेंज केलंय. शिवगर्जना क्रीडा मंडळ खरसई आणि श्री कालकाई क्रिकेट संघ निवाची नळेपोडी या दोन टीम मध्ये सामना होणार आहे नेक्स्ट मॅच. तर दोन टीम कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं आहे. आपण जातो मैदान दिशेने. या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक श्री संतोष जाधवजी धोकटे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. सहाव्या मॅचच्या दिशेने चौथा सामना हेतमळे विरुद्ध चांदोरी या दोन टीम मध्ये. पहिल्या इनिंगचा ते खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये शिवशक्ती चांदोरी या टीमने 27 धावा बनवल्यात आणि 28 धावांचं आव्हान ठेवलंय हेतमळे या टीम समोर. धावांचं टार्गेट सलामीवर आलेत चांदोरी या टीमचे. चांगले प्लेसमेंट केले ऑन साइडला. सिंगल खातं ओपन केलंय हेतमले टीमच्या सलामीवर. धावांचं आव्हान ठेवलं होतं ते म्हणजे शिवशक्ती चांदोरी या टीमने. शिवशक्ती चांदोरी या टीमने 3 षटकांमध्ये 27 धावा 28 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे हेतमले या टीम समोर. आणि टार्गेट समोर ठेवून सलामीवर आले फलंदाज सुनील आणि पारसने पहिलाच बॉल होते स्ट्राईक रोटेट केले सिंगल घेतली. कुणाल गोलंदाज मार्ग पर. पहिला बॉल होते थोडस स्पीड अप करायचंय. थोडस प्रॉब्लेम झालाय थोडस. आपण थोडस पंचाने ऑब्जेक्शन घेतले थोडस.
नंतर हा होईल अजून 4 होतील 4 मॅचेस होतील अजून तेव्हा एक राऊंड होतो या स्पर्धेमध्ये 16 संघ सहभागी झालेत. आपलं नशीब आजमावण्यासाठी हे 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. चालू असले मॅच शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे विरुद्ध हेतमलय या दोन टीम मध्ये. चांदोरे टीमने पहिल्या 3 षटकामध्ये 27 धावा बनवत आणि 28 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. ते हेतमलय या टीमला आणि हेतमलय या टीमचे सलामी राहिलेत पारस आणि सनील. पहिल्या बॉलवर ते सिंगल घेतली आहे. गोलंदाज कुणाल हो क्लीन बॉल एष्ट उद्ध्वस्त केली आहे. पहिला धक्का इथे दिलाय कुणालने हेतमले या टीमला. सनील बाद झालाय. पहिला धक्का बसलाय हेतमले या टीमला. चांगली सुरुवात केली आहे कुणालाने. टार्गेट कमी आहे 28 धावांचं टार्गेट आहे. पहिल्याच बॉलवर इथे बाद झालाय तो म्हणजे सनील. आता नो बॅटर परेश वन डाऊनच्या भूमिकेत आलाय. जसा भारतीय संघाचा विराट कोहली जशी कामगिरी करतो आपल्या टीमला सावरतो तेच मास्टर म्हणून ओळखलं जातो तशीच कामगिरी करावी लागेल पारसला. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज दुसऱ्या बाजूला कुणालचं कौतुक करावं लागेल. पहिली विकेट इथे प्राप्त केली आहे. पहिला ब्रेक थ्रू दिलाय. अठ्ठावीस धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये. सामना चांगला होईल असं वाटतंय.
धावांचा स्पीडअप करायचं थोडं. कुणाल पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वर. राईट आर्म ओव्हर द विकेटने फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली 30 या सर्कलच्या बाहेर. मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑन. हो हा बॉल थोडासा लेग स्टंपच्या बाहेर बॉल आहे. पिचिंग खराब आहे. डाऊन द लेग. पंचांजलीने व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स त्या टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे 2. दोन धावसंख्या झाले. हेतमलई विरुद्ध चांदोरे या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. हो चांगला बॉल. परफेक्ट डिलिव्हरी म्हणावं लागेल. आउट ऑफ द ऑफ स्टंप. थोडसा स्टंपच्या जवळून गेलाय. चांगल्या लई मध्ये चांगल्या रिदम मध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो कुणाल. चांदोरे या टीम कडून तो नेतृत्व करतोय. धावसंख्या स्थिर आहे 2. 28 धावांचं आव्हान. प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला धावा 9 बनवू लागतील. पुन्हा तयार कुणाल. हो चांगला प्लेसमेंट केले. ऑफ ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिथे सहजरित्या फील्ड केलाय. तोपर्यंत एक धावा कंप्लीट केली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. टीमची धावसंख्या 3 झाली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. अजूनही 25 धावांची आवश्यकता. कुणाल पुन्हा तयार बॉलिंग मार्कवर. समोर बॅटर असेल तो पारस. एक बॉलचा सामना केलाय. हो चांगला फटका. दमदार स्ट्रोक. बॉल जाईल स्क्वेअर लेग बॉलच्या पलीकडे. इथे पहिला षटका आलाय पारसच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या इथे पोहोचली आहे 9. रिप्ले ऍक्शन मध्ये पाहिलं तर बॉल पुढे होता. ऑन साइडला अगदी अवाक्यात होता आणि त्याला बॉलला पाठवला अगदी बॉर्डरच्या पलीकडे. पहिला षटकार आलाय भारतच्या बॅट मधून. 9 धावसंख्या झाल्यात. ज्या स्ट्रायकरने चालायचं ती धावसंख्या इथे गाठली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. बॉल चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर आहे तिथे त्याने फील्ड केलाय. तोपर्यंत एक धावा इथे कंप्लीट केल्याने एका धावन टीमची धावसंख्या पोहोचली. डबल फिकर 10 या आकड्यावरती. आणि ते पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाखेर हेतमलई या टीमची धावसंख्या 10 झाली आहे. आता येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडू मध्ये तुम्हाला धावा बनवायचे आहेत 18. आता 9 ची सरासरी आहे. प्रति षटकामध्ये तुम्हाला 9 धावा बनवायच्या आहेत. सलामी जोडी पारस आणि सनील. आता स्ट्रायकिंगला बॅटर तो असेल पारस. त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. आता त्याच्यावर पूर्णपणे जाऊ उतरे असेल. हेतमलई या टीमची दुसऱ्या बाजूला आहे चांदोरे संघातील गोलंदाज चांगली कामगिरी करावी लागेल. 10 धावसंख्या झाले. 18 धावांची आवश्यकता आहे. कोण येईल गोलंदाज. त्यांचा स्पीडअप करायचा. थोडस वेळ घेत आहेत सेपरेशन टीम. आपण थोडस वेळ घेत आहे. प्लीज सहकार्य करायचंय. ही स्पर्धा आपल्या एका दिवसामध्ये कव्हर करायची आहे. त्यामुळे सर्व संघांना सूचना आहे की आपण स्पीडअप करायचं आहे. 10 धावसंख्या झाली आहे. गोलंदाज मार्क दुसरे षटक उदय. अकरा नंबरची जर्सी परिधान केली आहे. व हात प्रकार होता अगदी लॉंग लेग मध्ये हा फटका खेळलाय. फिल्डर आहे तिथे 1 बाउन्स कलेक्ट केलाय आणि थ्रो करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावा टीमची धावसंख्या 12 झाली आहे.
चांगली फलंदाजी करतोय. 12 धावसंख्या झाली आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज उदयला. हे षटक निर्णायक असेल. हो चांगला फटका. बॉलला फिरकावला, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉलच्या पलीकडे. इथे षटकार आलाय भारतच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या झाली आहे 18. चांगली फलंदाजी मागेल. आता फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. सामना सोपा केलाय. चांगली फलंदाजी मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी मागेल. लाईनमॅन कोण नाही काय इथे बॉलची मागणी होते. बॉलला इथे गोल केलंय ते बॅटर पारसने. या संपूर्ण स्पर्धेचे बॉल हे 70-70 बॉल आहेत. हे विशेष आहे. अठरा धावसंख्या झाल्यात. 10 धावांची आवश्यकता आहे. सामना सोपा केलाय. फक्त 10 धावांची आवश्यकता. परंतु ते दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. पुन्हा एक तयार गोलंदाज. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे थोडस प्रॉब्लेम पाहायला मिळालाय. जिथे 1 धाव तिथे 2 धाव मिळाल्यात. चुका करून चालणार नाहीये कारण सामना इथे जवळ आलाय. 20 धावसंख्या झाल्या. फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकातून 3 बॉल टाकून जात. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात. इथे डॉट बॉल येणे गरजेचं आहे. पुन्हा इथं फिरकावला बॉलला. बॉल हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि ते झेल सुटलाय. बॉल चाललाय सीमारेषे बाहेर परंतु निर्णय बाकी आहे आणि ते षटकार आलाय. भारतच्या बॅटमधून हा 3रा षटकार आलाय. टीमची धावसंख्या 26 झाली. आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. सामना दुसऱ्या ओव्हरमध्ये संपवतो का असं वाटतंय. खराब गोलंदाजी म्हणा गेल उदयांची. मागा ठरलाय. 2 धावांची आवश्यकता. चांगला फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. बॉल चेंडू खाली आणि ते चांगला चांगला प्रयत्न होता आणि ते विजयी षटकार ठोकलाय आणि ते सामना विजयी झालाय. तो म्हणजे हेतमल हा संघ. आपला हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय मिस्टर पारस. राम सर राम सर के साथ किया तो सर क्या लगता है कि
नहीं अंदर भी वो रामसर का मैच में सब अंदर में ही जाता रहता उसका टर्फ पे किया है मैं खालसा में किया उसका नहीं मैं टाटा जी का किया नहीं वो तो तभी मैं राम और उसका नहीं पकड़ लफड़ा राम वो उसका इवेंट का सामने पैसा देगा